आणि त्यांच्यामध्ये एक साहित्यिक पिंड होतं आणि वेगवेगळ्या विचारधारांचे त्यांच्याकडे समालोचन होतं. त्यामुळे फुले आंबेडकर विचारधारा ते मोठ्या प्रखरपणे पुढे घेऊन गेले असं आपल्याला आढळून येतं. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राजाभाऊ डाले, जवी पवार ही लोक पुस्तकं विकायची आणि पुस्तकातून एक संदेश, एक प्रबोधन पसरवायचे. आज त्याच पावलावर पाऊल ठेवून अरुण वाघ साहेब हे खऱ्या अर्थाने साहित्याच्या क्षेत्रातून, वर्तमानपत्रातून एक आंबेडकरी विचार पसरवण्याचं काम करतात. सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. वैभव सर, आपण एक चांगले कवी आहात. आपण काय बाबासाहेबांना अभिवादन कराल आणि काय संदेश द्याल महाराष्ट्राला? सर, काल सकाळी अगदी म्हणजे अर्ली मॉर्निंग एवढ्या लवकर मी आलो आणि मला चैत्यभूमीत बाबासाहेबांना नतमस्तक व्हायला इतक्या गर्दीमध्ये सुद्धा, गर्दी असून सुद्धा मला तिथे जायला मिळालं आणि तिथं मला जी ऊर्जा मिळाली, ती ऊर्जा म्हणजे अशा लाईन लावून जी ऊर्जा मिळाली ती असे सहज प्रवेश मिळाला म्हणून ऊर्जा मिळत नाही ती. आणि त्या ऊर्जा आणि चेतना ही बरोबर आहे इतकी अंगामध्ये आणि बाबासाहेबांना एक वेगळा, हे सगळे लोक हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. ही साहित्य मंडळी आहेत, विचार मांडणारी लोक आहेत. ह्या पिढीने आंबेडकरी चळवळीमध्ये जो स्वाभिमान मिळवून दिला, बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने हे लोक करत आहेत. माणसं वैचारिक पुस्तके, वैचारिक अनेक प्रकारचे स्टॉल असतात. त्या स्टॉलवरून कमी सर, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही किती वर्ष इकडे येत आहे आणि लोकांमध्ये जरा प्रगती झाली असं दिसते काय तुम्हाला? मी 1980 पासून आजपर्यंत मला असं वाटतं की मी हयातीचा दाखला देण्यासाठीच 6 डिसेंबरला येतो आहे. कारण माझं असणं हीच मोठी गोष्ट आहे. आणि मी जर आलो नाही एखाद्या वर्षी, हाडा नावाची गोष्ट मला माहीत नाही, वादळ झालं तरी मी चक्कर मारून गेलो. आणि विशेष म्हणजे आता प्रचंड बदल. पूर्वी गाथोडे घेऊन लोक येत होते, आता हातात बॅगा वगैरे असतात आणि कपड्यांची डिझाईन वगैरे छान असते आणि वैचारिकताही वाढलेली आहे आणि राहणीमान, पेहराव याच्यामध्ये प्रचंड असा फरक झालेला आहे. आणि शिक्षणामुळे बौद्धिक प्रगती झाल्यामुळे आंबेडकर चळवळीला वर्षानुवर्ष जी गतिमानता येत आहे, प्रत्येक वर्षी एक बदल आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला आपल्याला कोणी बदलणार नाही, आपल्यालाच जग बदलायचं आहे. आपल्याला पिणारे लोक बदलू शकणार नाही, आपल्यालाच हे जग बदलायचं आहे. आणि आपल्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान चांगला संदेश दिला वाघ सरांनी की आपणच आपला बदल लागेल. म्हणजे बाबासाहेब असे म्हणतात, शिका संघटित, आणि बुद्धाचा संदेश आहे की तुम्ही स्वतःलाच चेंज केलं पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला बदलण्यासाठी कोणी देव वरून येणार नाही आहे, तुम्हाला स्वतः बदल लागेल. आणि वाघ सरांनी हेच सांगितलं की हा समाज बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालत असल्याने तो आता प्रगतीच्या दिशेने जात आहे. धन्यवाद वाघ साहेब आणि काळवे वैभव सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. मी पत्रकार महादेव पवार, मुंबई.